पैकी जिंकली टीम जय बोले नेवाल या संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला, इन्व्हाइट केला, आमंत्रित केलं टीम बॅटिंग करत असताना यावेळेस गावदेवी अंतरली या संघाला 4 मॅच आहे. टायमर ऑन केलेला आहे, याची देखील नोंद घ्या. मॅच ऑन होतोय, दोन्ही बॅटर देखील आपण पाहतोय सज्ज झालेत. याच बघा 10 वाजून अगदी 34 मिनिटं झालेली आहेत. पहिला बॉल यावेळी स्क्रीन सिग्नल आला अंपायरच्या माध्यमातून. मॅच ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुषार आणि स्ट्राईक एंडला बॅटर पप्पू पाटील आपण पाहतोय. बॉल तयार, पहिला बॉल. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एकदम मिळेल. चिकी सिग्नलने आपण पाहतोय संघाचं खातं खोलत असताना टीमचं अकाउंट ओपन केलं. संघाचं आपण पाहतोय श्री गणेश होत असताना टीमचं. आणि जर विचार केला तरी ते मात्र ही एका धावेच्या मदतीने सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 ऑन बोर्ड. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये जरूर घेतात. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. सनिलेजी मराडे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. उस्मान किल्ले संघ चांगला खेळ राहिला, परंतु हडलक टीम नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान आपण तो पाहिलं एक एक सिंगल डबलने खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबलचा खेळ आणि तुषार आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपल्याला पाहायला जरूर मिळतो आणि 2 धावा फलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. थोडंसं जर पाहिलं तर यावेळेस लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वाटचाल करेल का? कारण की जर पाहिलं तर एक चांगला संघ इन ॲक्शनमध्ये बॅटिंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यावेळेस जय बोले नेवाल या संघ बॉलिंग करतोय. एक चांगली सुरुवात इथे मात्र टीमसाठी जरूर दिली बॉलिंग करत असताना तुषारने. पुन्हा एकदा बॉल तयार, नेक्स्ट बॉल तुषार राईट अमोर द विकेट. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, फिल्डर आलेत, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल तब्बल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 4 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जातोय, फार इम्पॉर्टंट आहे. कारण की जर पाहिलं तर धावा न येण्यापेक्षा धावा येणं कशा येतील त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष देत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल तयार होतोय. राईट अमोर द विकेट. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि टॉट बॉलची सांगता होत असताना अनसक्सेसफुल ठरत असताना ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा हा पहिला दिवस, एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि ही चांगली स्पर्धा आपल्या समोर आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात या स्पर्धेची चर्चा होत होती आणि आज अंतिम आपण खऱ्या अर्थाने हा क्षण आपल्या समोर आहे. आपल्या डोळ्यांनी हा टिपतोय हा क्षण. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 चे थरार. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आज तुषारच्या वतीनं. कमाल करत असताना फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 4 ऑन बोर्ड लॉस ऑफ जर विचार केला तर एकही विकेट आपल्याला पाहायला मिळेल नाही. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात तुषारने. चांगली सुरुवात इथे मात्र टीम नेवालीसाठी जरूर करून दिली आहे. परंतु बॅटिंग करत असताना आपण तर पाहिलं टीम अंतरली संघाला तर कुठेतरी धावा बनवावा लागतील. कारण की एक बिग फायटिंग टोटलवरती जर पोचायचं असेल तर धावा इथे मात्र येणं बॅटमधून फार गरजेचं आहे. कारण की जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना दोन्ही ओपनिंग पेअर मैदानावरती एक सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आणि धावा आपल्याला कमी थोडेसे पाहायला मिळतात. याच दरम्यान आपण पाहतोय खरं अर्थानं लेजंड क्रिकेटर अर्थातच उल्हास मडवी यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळतील. आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मोठमोठे संघ, मोठमोठे खेळाडू, लेजंड क्रिकेटर आणि उभरते सितारे खेळाडू देखील स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे क्रीडा नगरीमध्ये. भरपूर चांगले मॅच रंगत असताना खरं तर वसरगावचे एक चांगले खेळाडू नितीन म्हात्रे अर्थात चिंट्या देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज सज्ज होतो. नयन गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. इथून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जे बोले नेवाली विरोधात अंतारली.
चांगला फटका 20 मध्ये घेण्याचा प्रयत्न गेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये भरपूर वेगानं पोहोचला परंतु बॉल सीमा पार चौकार. सोबत जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत करू. तुषार पाटील आहेत स्कोररच्या भूमिकेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी मॅच मैदानावरती रंगते. आजच्या रात्रीतील सामना क्रमांक 4 आपण एन्जॉय करतोय. मागील सामना टीम श्री गणेश मानकिवरेने गमावला परंतु चांगले खेळले या मैदानावरती. ब्राह्मण करवले संघ देखील एक चांगला संघ आहे. भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. बदलापुरातून एक नामांकित संघाला त्याने परास्त केलं आणि आता विद्यमान लढत आपण पाहतो. एका बाजूला अंतारली तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पारमेल संघ नेबाळी. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं इथे मात्र आशाभूत नजरेनं की लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पारमेल फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काय म्हणाल अनुज सर, ज्या प्रकारे सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फक्त आणि फक्त 4 धावा आल्या आणि आता एक चौकार देखील येतोय. इथून धावफलक किती सेट व्हावं या मॅचमध्ये? नक्कीच राहुलचा जर विचार केला या ग्राउंडवरती आपण पाहतोय पहिला मॅच पासून अबाऊ 30+ हे धावा भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. कारण की 35 ते 40 या ॲव्हरेजमध्ये जर धावा बनल्या ना तर एक चांगलं बिग फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. कारण की समोरचं पाहिलं तर एक चांगला संघ आहे. बॅटिंग लाईनअप देखील फार चांगले मिळणार आहे आपल्याला पाहायला जे बोले नेवाली संघाच्या वतीनं. आणि आता देखील बॉलिंग अटॅक देखील सुरेख पाहायला मिळतोय. परंतु समोर देखील आपण पाहतो अंतरली असा संघ आहे तो विसरून देखील चालणार नाही आहे. नाही, दोन्ही संघ चांगले आहेत. हा देखील फटका इथे चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला वार षटकार. ऑनबोर्ड षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरुवात चांगली करत असताना. कारण की ज्यावेळेस विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. परंतु इथे मात्र पलटवार करत असताना शांत संती गती यावेळेस मैदानावरती चालू होती. जर विचार केला तर पहिल्या गेअरवरती गाडी चालू होती परंतु आता मात्र टॉप गेअरवरती अगदी बॅटिंग करत असताना टीम अंतरली संघ. गरज आहे या मॅचमध्ये. धावा कशाही यावत परंतु धावा येण्याची इथे मात्र गरज आहे. राऊंड विकेट गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरकला गॅप मधून, शोधलाय गॅप, लावलाय मॅप. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मध्ये 4. येतोय चौक. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं जबरदस्त चेंडू फेकून झालेत. या 5 मध्ये 5 चेंडू टाकले, त्यामध्ये एक वाईड होता आणि इथे देखील आता बॅटची कडा. त्यांच्या मागे फायनलचा खेळाडू पुढे सरकतोय, त्याच्याकडनं घडली चूक आणि अखेर दन 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 करत बॉल चालाय सीमा पार. अर्किनेक देखना चौकार. सुरू केलाय. इथे देखील बॅटची कडा असल्याच्या मागे फायनलचा खेळाडू पुढे सरकला, त्याला बीट करत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार तिथे वसूल केलाय. धावफलक 23 आकड्यावरती तुम्हाला बारबेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत जबरदस्त 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 चेंडू टाकलेत. गोलंदाजाला त्यामध्ये एक वाईट होता, त्यामुळे एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय राऊंड द विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळले होते. डीप मध्ये खेळाडू पोहोचेल दरम्यान एक चिकी सिंगल एक पडली आहे आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक देखील 24 या आकड्यावरती तुम्हाला बारबेल. ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे मैदानावरती गावदेवी अंतारली संघ घेतोय, त्यांच्या विरोधात जय बोले नेबाळी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत असताना चांगली टोटल आता जरूर तुम्हाला बारबेल. पाण्याची गरज असेल तर पाणी मागवायचं, अन्यथा वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा विनंती असेल दोन्ही टीम वेळ घेऊ नका, जरा स्पीडअप करा थोडंसं, कारण की टायमर ऑन आहे याची देखील नोंद घ्या. भरपूर वेळ तुम्ही घेता. टीम जे बोले नेवाली संघ, चला फिल्डिंग सेट करून घ्या.
पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या तुषारने जे हाताळलं. सेकंड ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तब्बल 20 धावा खर्च केल्यात नयनने. आणि जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तुषारने चांगली कामगिरी केली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि नयननी आपण पाहतो तब्बल 20 धावा खर्च केल्यात. त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 षटकार आणि 3 चौकार समावेश त्या ओव्हरमध्ये जरूर आहे. एक बॅटिंग करत असताना आपण जर पाहतो अंतरली टीमचं तर एक जमेची बाजू आहे. दोन्ही बॅटिंगसाठी ऑर्डर आपण पाहतोय सध्याच्या घडीला दोन्ही मैदानात दाखल आहेत. गणेश आणि पप्पू ही जोडी मैदानावरती एक आडिटर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर शांत संयमीचा खेळ चालू होता. यावेळेस देखील पाहावं लागेल. लाईन चांगली आहे. टप्पा देखील सुरेख पाहायला मिळतो. डॉट बॉल बाटला देखील आपण पाहतोय. पूर्णपणे असं वाटलं होतं की ऑफस्टिंगच्या आपण बरंच बाहेर यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतो अवे फ्रॉम द बॉडी, परंतु अंपायर देखील सांगत सर येस डॉट बॉल. सुरुवात यावेळेस पाहिली तिसऱ्या षटकाची तर राहुल सर डॉट बॉलने केली. दुसऱ्या षटकाचा तर विचार केला चौकाराने सुरुवात केली होती, परंतु आता मात्र ही बाजू मी तर म्हणेन टीम नेवाली संघाच्या वतीनं ही ओव्हर पाहायला मिळणार आहे का. असं म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाहीये. इथे देखील तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 4 धावा, पुढच्या ओव्हरमध्ये 20 धावा आणि आता सलग दुसरा डॉट बॉल देखील येतो आणि विकेटचं देखील पतन होत असताना धक्का लागेल टीम हाताळणी संघाला. बॅटर आउट. तुम्ही पाहताय खरं तर रेवाडी संघ मैदानावरती खेळतोय. जे दुर्गामाता ब्रास बँड हा पथक देखील त्यांचा नेहमीच आपण पाहतोय. भरपूर चांगलं वादन त्यांचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. मग राजेश भोईर असतील, छोटू असतील, त्यांचाही उल्लेख व्हायला हवा. हे मात्र चांगले वादक आहेत. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय सर्व टीम मैदानावरती चांगला क्रिकेट खेळत असताना. अपील तर झाली आहे पंचाकडे. इथे मात्र आपण पाहतोय जबरजबळ 11 खेळाडूंनी अपील केली आणि अखेर बॅटरला इथे मात्र पडावं लागेल माघारी. दे धक्का टीम हाताळणी संघाला. फलंदाज बाद. क्या बात आहे. आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतो अल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. चला स्पीडअप करा. अंपायर देखील सांगतात बघा. विनंती असेल वॉर्न केलं जाईल. टीम जे बोले नेवाली संघ टायमर ऑन आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे दोन्ही टीम्स. यस बॉलिंगचा जर विचार केला गोलंदाजी करत असताना बॉलर विनयला आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आहे. ऑन हॅट्रिक असलेला गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अजूनपर्यंत हॅट्रिक पाहायला मिळाली नाही आहे, परंतु आता मात्र या बॉलरची हॅट्रिक कंप्लीट होईल का ते देखील पाहणं गरजेचं राहील. राहुल सर काय म्हणाल, कारण की एक चांगली मॅच आपल्या समोर आहे आणि आता मात्र या हिरोला इथे मात्र सुपर हिरो बनायची संधी आहे. दोन्ही संघ मैदानावरती चांगले खेळतात. फटका देखील चांगला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल एकवडी आणि दुसरीचा प्रयत्न करतायत. दरम्यान 2 धाबा भरपूर वगैरे एकवटा जातात. 2 धाबा एकवटा गेल्या. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 2 धावेच्या साथीला 26 आकड्यावरती तुम्हाला बाल बॅल इथून चांगली गोलंदाजी विनयने केली आहे. या मॅच मध्ये त्याला देखील माहिती आहे इथून कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल, कारण जर इथून मात्र टार्गेट मोठं सेट झालं तर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये थोडंसं टार्गेट सेट करण्यासाठी जड जातोय. मागील सामना आपण पाहिला असेल फक्त 30 धावाचा टार्गेट होता, परंतु तर देखील शेवटच्या बॉलपर्यंत सामना तो रंगला. शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना रंगला होता. जबरदस्त तिसऱ्या बॉलवरती चौकार मारत असताना तो सामना जिंकला होता टीम ब्राह्मण करवले या संघाच्या माध्यमातून. राहुलभाई पाटील भरपूर चांगली बॅटिंग केली मागील मॅच मध्ये आणि एक मोठ्या संघाला त्यांनी परास्त केला. मैदानावरती डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी विनय करतोय. या मॅच मध्ये कमबॅक त्याला करावा लागेल. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा 20 शेप मध्ये खेळला जरूर. डीप मध्ये खेळाडू पोहोचेल. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल
आणि 2 धाबा इथे मात्र भरपूर वेगाने एकवटल्या गेल्यात. 2 धाबाच्या साथीनं धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 28 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 3चा देखील खेळ आता समाप्त झाला. या मॅचमध्ये मी कौतुक करेल विनयचं, कारण त्यानं फक्त आणि फक्त धाबा खर्च केल्या. 4 धाबा खर्च केल्या. जी गोलंदाजी केली षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना गोलंदाज तुषारनं, आणि आता तीच गोलंदाजी इथे मात्र करत असताना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये विनयच्या माध्यमातून. नक्कीच खऱ्या अर्थानं राहुलचं जर पाहिलं तर तुषारने 4 धावा खर्च केल्या होत्या. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालं होतं भरपूर, परंतु आता मात्र या षटकामध्ये जर विचार केला ना विनयचा, तर 2 विकेट देखील त्यांनी घेतल्यात, कंप्लीट केल्यात. चांगली यावेळेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम जे बोलले नेवाल या संघाच्या वतीनं एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग लाईनअप फार चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक चांगलं व्हेरिएशन यावेळेस कलेक्ट करत असताना. चला, दोन्ही टीमची कॅप्टन टीम भोतिवली आणि त्यांच्या विरोधात मायरा 11 आई गावदेवी शिरवली. कॅप्टन, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपण आज मुख्य व्यासपीठावरती येणं गरजेचं आहे. सचिन आलेच गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतो. सचिन बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 अखेरचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण षटक एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला हाणामारीचं षटक आहे. कशा प्रकारे खेळी करतील दोन्ही बॅटर ते देखील पाहणं गरजेचं राहील. धावांचा जर विचार केला असं वाटलं होतं दुसऱ्या षटकानंतर की धावा भरपूर पाहायला मिळतील, परंतु वॉटर कमबॅक मध्ये म्हणेन विनयचा पहिला बॉल. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. बॉल ट्रॅव्हल आहे. खाली फिल्डर स्वतः जज करतात आणि यस धक्का लागत असताना टीम अंतरली संघाला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चेक. आठ दिले, कारण मिड इनिंग मध्ये इथे संघनायक उपस्थित नव्हता, त्यामुळे स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, याची आपण भान ठेवा. वेळेवरती आपण दाखल व्हा. आम्हाला देखील आवडत नाहीये कोणत्या संघाला इथे मात्र पार्टी लावणं, परंतु आपण जर वेळेवरती येत नसाल तर तुम्हाला पार्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नक्कीच वेळ फार गरजेची मित्रांनो, फार महत्वाची आहे. प्रत्येक टीमला विनंती असेल, दोन्ही टीम सबन कॅप्टन लगेच या मिड इनिंग मध्ये टॉस केलं जाईल, अन्यथा पार्टीच्या समोर तुम्हाला जावं लागेल, याची नोंद घ्या. भोतिवली विरोधात चिरवली. दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्फत दाखल झालेत. फटका चांगला व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, त्यामुळे इथून हाणामारी आता करावी लागेल, आणि त्यामुळेच की काय त्याच्या बॅटमधून सिक्सर आला. पहिल्या बारवरती विकेट आली होती असं वाटलं होतं. धाबा इथून मात्र आता धावफलक थांबेल, परंतु मैदानावरती विनायक दाखल झाला आणि पहिला बॉल जणू काही मी म्हणे खेळाडू कक्षातून तो सेट होऊन आलाय की काय. चांगली बॅटिंग करतोय, षटकार त्याला ठोकला. नक्कीच धावाचा जर विचार केला तर आता मात्र 34 टॉप गिअर वरती आता मात्र बॅटिंग करत असताना, कारण की अशीच बॅटिंग करावी लागेल. शेवटचं षटक आहे, अभी नाही तो कभी नहीं. बैटर तैयार. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील ऑन साइड ला टर्न केलाय. क्या बात है, इस पर दबा खींच के मारा है, मिलते हुए 6 रन, सिक्सर.
युतीसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हव्यात. क्या बात आहे. विकेटचं पतन इथे होत असताना खरं तर विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज लावलाय स्काय ग्रुप यांच्या माध्यमातून. तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सचिन पाटील यांच्यासाठी आणि पहिली विकेट देखील आली आहे. नक्कीच राहुल सर जर पाहिलं तर विकेट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु बॅटिंग लाजवाब करत होते. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं विनायक दातीलकर आऊट झाला आणि त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्या होत्या. 2 बॉल त्यांनी फेस केल्या, तब्बल 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आला आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो गिरीश पाटील आपण पाहतो. अजून सलग 2 बॉलवरती 2 विकेट संपादित केले तर ललित भोईर जे इरंदाजचे त्यांनी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं सचिन पाटील या खेळाडूसाठी. त्यामुळे हे कॅश प्राईज देखील त्याला देऊन सन्मानित करण्यात येईल. तब्बल 3,000 रुपयाचा विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज लावण्यात आला. बुद्धिवली टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले. टीम शिरवलीचे कॅप्टन आपण देखील या. चला आले देखील या. आपल्याला देखील गोल गिरकी घेतली होती त्यामध्ये खेळाचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सांगतायत 22च्या स्वरूपात एक सिंगल एकपटी जाईल. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे 41. 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये अनुसार. शेवटचा बॉल शिल्लक आहे, कारण आता जर पाहिलं या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण इथे संपादित केल्यात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा ओव्हर आणि शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. एकदा कंप्लीट दुसरा धावाचा प्रयास चालू आहे आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट तिसरा धावाचा प्रयास चालू मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र अखेरीस परतावं लागेल बॅटरला. 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होईल आणि टीम टोटल आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवरती आणि 44 धावांची आवश्यकता आहे टीम जे बोले नेवाल या संघासाठी. स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तुमच्या विभागामध्ये एक नाईट टुर्नामेंट खरं तर आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा आहे. इथे खेळण्यासाठी आपण दाखल झालात. या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. वेळेवरती आपण आलात. काय म्हणाल, समोरचा संघ देखील एक मोठा संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. आज काही रणनीती असणार आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप भारी ग्राउंड आहे. थँक्यू सो मच. आपल्यासोबत शिरोलीचे कॅप्टन आहेत. नेहमीच आमची भेट होत असते. टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता या मॅच मध्ये. टॉस तर मजा होता. आम्ही टॉस जिंकला असं फिल्डिंगच केली असती. मग आता समोरच्या संघाला तुम्ही आधीच खरं तर इन्व्हाइट केलंय की आम्हाला फिल्डिंग हवी होती. हरकत नाहीये. काय म्हणाल, खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात तुम्ही, काय असं खास आकर्षण पाहिलं की या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला? आकर्षित स्पर्धा चांगली आहे. आम्ही इथं हमेशा खेळतो. प्रॅक्टिस पण इथंच करतो. बघू आता, ट्राय करू. समोरच्या संघाशी आधी फाईट झाली होती. नाही, पहिले फर्स्ट टाइम भेटते आम्हाला. मग आता समोरचा नौका संघ आहे. ज्यावेळेस तुम्हाला लॉर्ड्स मध्ये कळालं असेल की आपली मॅच आहे बुतिवली संघाशी, त्यावेळेस काय गेम प्लॅनिंग? नौका संघ असले तर चांगले खेळायला मजा येते. या आयोजनाबद्दल देखील तुम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. हे होते टीम शिरवलीचे कॅप्टन, ज्यांनी मात्र भरपूर चांगलं मनोगत इथे मात्र व्यक्त केलं. खुशखबर खुशखबर खुशखबर. खरं तर अजून एक मोठी स्पर्धा आदिवासी बांधवांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वाघोबा चषक नाईट रजनी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 25, 26, 27, 28 मार्च 4 रात्रीचा क्रिकेटचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 80,000 धनराशी व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 40,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 व आकर्षक चषक, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 25,000 व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. मालिकेबरोबरसाठी बाईक, बेस्ट बॉलर बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल,
देऊन आम्ही इथे मात्र सन्मानित जरूर करू. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर प्रवेश फी देखील 13,500. सागर बाग, प्रकाश चौधरी आणि बाळाराम शिंगवे, आकाश पसाळे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. एक मोठी स्पर्धा, इस खुल्या गटाचा पोल तुम्हाला एकच दिवसामध्ये पार मिळेल. बाकी 3 दिवस आदिवासी संघ या मैदानावरती खेळणार आहेत, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. Yes, नक्कीच थँक्यू राऊत सर. आपण जातोय सुंदर चेंड्या ग्रुप जांभिवली चे जे कोणी मेंबर आहेत, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. सुंदर चेंड्या ग्रुपचे जे मेंबर आहेत, आपल्यास विनंती आपण देखील या मंचावरती आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. रात्रीच्या या वातावरणामध्ये आपण पाहतो एक मोठी बाच आपल्याला जरूर पार मिळेल. तब्बल 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आता तोच टार्गेट सेट करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. नक्कीच यावेळेस बॅटिंग करत असताना सचिन पाटील यासाठी संधी आल्या. सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले ना तर स्काय ग्रुप यांच्या वतीनं तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळणार आहे. एटीएम ऑन हेच खरं तर खेळाडूचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. स्काय ग्रुप या ग्रुपकडून बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा आहे, मात्र चेस करायचे त्याचं अनुषंगाने आता बॅटिंग करावी लागेल. सलामी जोडी जरूर तुम्हाला पाहायला मिळते. स्टॅकिंग एंडवरती बॅटर सचिन आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मैदानावरती राहुल हा खेळाडू दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विशाल पाटील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं, क्षेत्र मोकळा, त्या दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल डॉट टाकला. इथे मात्र 44 धावा रोखायचे आहेत, त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये जे बोले नेवाळी विरोधात गावदेवी अंतारली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला एन्जॉय जरूर इथे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल कॅन्सल, बॉल इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या मॅचमध्ये 44 धावा बनवायचे, त्याच अनुषंगानं सलामी जोडी दाखल झाली आहे, परंतु पहिला बॉल राहिलाय गोलंदाज विशालच्या नावावरती. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडाई होती असं वाटलं होतं एसटी रक्षकांना हा झेल टिपलाय की काय, परंतु एसटी रक्षक बीट, शॉर्ट हडमाचा खेळाडू बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट, बॉल चालाय दन 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 करत बाउंड लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ इथे मात्र मिळते बॅटरला. बॉल सीमा पार, चौकार. ऐकतोय संजू राठोड. बदलापूर नगरीमध्ये नक्कीच होळी निमित्त आगमन होणार या सिंगरचं देखील त्याचे स्वागत करूया. गोलंदाज सज्ज होते विशाल, राईट नंबर द विकेट ना. विशालला विशाल कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं मागील बरोबर ती संधी निर्माण झाली होती बॅटरला आउट करण्याची. म्हटलं जाताना ज्या प्रकारे संगीतकाराला वादकाची साथ हवी असते तशी साथ सध्याच्या घडीला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे, परंतु ती साथ लाभत नाहीये. चौकार तिथे वसूल केलाय. फुलटॉस बॉल यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. स्कोरलेगचा खेळाडू पुढे सरकलाय. दरम्यान एक चिकी सिंगल इथे माहिती आहे आणि धावफलक देखील आता सिंगलच्या साथीला पुढे सरकत असताना 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिला बॉल डॉट आला. खरं तर सचिन पाटीलला तुम्ही पाहता जो मैदानावरती दाखल झालाय, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावफलक 5 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार बेल. सामना चांगला रंगील हो, रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी तर भरपूर प्रेक्षक राजा इथे मात्र दाखल झाले. त्या सर्व प्रेक्षकांचं या जांभिवली चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. भरपूर चांगली स्पर्धा मैदानावरती रंगत असताना फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट या वेळेला देखील अडबा बाटक घेण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. बॅटन पाठच्या मधनं बॉल चालू असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना स्वर्गीय सतीशजी पाटील साहेब यांच्या खरं तर स्मृतीला इथे मात्र उजाळा देण्याचं कार्य केलं जात आहे. अतिशजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. मिंदाजी शिशपे, वैभवजी पवार, तुषार पाटील असतील, तदनंतर विशाल पाठारे, राकेश पाठारे, सर्वांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण या साऱ्या बांधवांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र भरवण्यात आली आहे. आकाश सावंत असतील जे देखील आयोजकाच्या भूमिकेत आहेत. इथे देखील बॅटची कडा आहे, बॉल मात्र घरंगळत राहिला. दरम्यान एक चिक्की सिंगल एकपटी जातीय आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक देखील हलवारपणे पुढे सरकेल. 6 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल.
जबळ 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. गौरवजी साबंत, त्यानंतर प्रथमेशजी परब, खरं तर हे नामांकित अपडेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाते. त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण क्वालिटी क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीज वाक्य आहे. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्यात मिळतील. बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. येतोय चौकार. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोर वरती धावा तुम्हाला पार मिळतील. 44 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचला स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दोन्ही स्कोरर आमचे इथे मात्र जोडले गेलेत. ज्यावेळेस आपण बदलापूर वांगणी या नगरीमध्ये असतो ना, त्यावेळेस एकच स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्यावेळेस बदलापूर आपण क्रॉस करतोय, अंबरनाथ असेल, श्री बलंगड असेल, कल्याण डोंबिवली असेल, या विभागामध्ये जेव्हा जेव्हा आपण येतो ना, त्यावेळेस आपल्याला 2 स्कोरर पाहायला मिळतील, 2 गुणलेखक पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आपल्या सोबत तुषार पाटील आहेत, विशाल पाटारे आहेत, जे स्कोररच्या भूमिकेत आहेत, आणि त्यांच्याच सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड आता सजवलं जात आहे. खूप चांगली लेखणी आपल्याला जरूर त्यांची पाहायला मिळेल. दोन्ही चांगले खेळाडू आहेत टीम जांभीवरीचे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, जे मात्र नेहमीच चांगला क्रिकेट खेळत आलेत. आणि सध्याच्या घडीला बदलापूर या नगरीमध्ये नेहमीच चांगला खेळ जांभीर टीमचा आपण जरूर पाहिला. त्यामध्ये बिंदाजी शिशवे जे मात्र संघाला लीड करतात, आणि एक नामांकित पॅकर म्हणून वैभवजी पवार याची ख्याती आहे. समोर संघ कोणताही असू दे, परंतु मनीष 11 जी स्पोर्ट्स वाकळण या संघाला ते पुरस्कृत करत असतात. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बुतुली गावचे उद्योजक सन्मान्य आदरणीय प्रवीणजी पवार साहेबांचे इथे नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय प्रवीणजी पवार साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे, कारण आपली भारतीय संस्कृती आहे, अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. या आपल्याला देखील पुन्हा एकदा इथे मात्र डबा बॅट खेचण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाही, या बॅटची कडा घेतली असल्याच्या मागे एसटी रक्षक पोहोचलाय. इथे देखील डॉट बॉल. खरं तर बोतिवली टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय स्वीकारला, जे खरं तर हवं होतं टीम शिरवली संघाला, ते दिलं नाहीये. आता बॅटिंग करण्याचा निर्णय आला टीम शिरवली संघापुढे. याच दरम्यान आपण पाहतोय शिरवली गावचे सन्मान्य आदरणीय विष्णू पाटील साहेब, त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण देखील विराजमान व्हायचंय. फटका चांगला आहे, गोल गिरकी घेतली, बॉलला फेकून दिले, डीप बॅकवर्ड स्कोर लेग, बाउंड्री लाइनच्या बाहेर, दे धमाका, गेंद आई स्लॉट में, उससे पार किया, पार्किंग प्लॉट पे बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, 6. राकेश पाटील आले, त्यांच्यावरती आक्रमण चढवला. दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 16 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. तिथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान घडले काय, पाब लागेल, धाव इथे मात्र एकवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु अखेर सचिन पाटीलला धावचीच्या स्वरूपात मैदान सोडावं लागतंय. गरज होती का हा प्रश्न निर्माण जरूर झालाय, परंतु इथून आता मोठा धक्का लागेल टीम नेवाडी संघाला. बॅटर आउट.
तो इथे मोह होता धाव एक पण येतात आणि तो मोह आवरता आला नाहीये सचिन पाटीलला आणि आता त्यानं थेट मैदान सोडलाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. नवीन बॅटर तुम्हाला बाल बेल अविनाश आलेत. स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. अविनाशला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागेल या मॅच मध्ये. एक चांगले कबड्डीचे देखील खेळाडू आहेत अविनाश जे मात्र मैदानावरती आता दाखल झालेत या मॅच मध्ये. इथून चांगले बॅटिंग करावे लागेल कारण यावेळेस पहिला धक्का लवकर लागतो त्यावेळेस मात्र पूर्णपणे जिम्मेदारी असते तिसऱ्या क्रमांकावरती आलेल्या बॅटरच्या खांद्यावरती आणि आता इथून ती जिम्मेदारी स्वीकारायची आहे या मॅच मध्ये अविनाशला. हाफ ट्रॅकर बॉल होता बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता गोलगिरकी घेतली परंतु लेग स्टिकच्या वरून बॉल चालला श्रीरक्षकाच्या हातामध्ये त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर ज्यावेळेस चेंडू निघून गेला श्रीरक्षकाच्या हातामध्ये पाहिलं होतं पंचांकडे आशाभूत नजरेने की हा चेंडू इथे मात्र खराब आहे का परंतु पंचाने सांगितलंय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला जरूर पार बेल स्कोर कार्ड वरती तुम्हाला 16 धाबा जरूर दिसतील. चेंडू फेकून झाले आतापर्यंत जवळजवळ 4 टू गो. दोन बॉलचा खेळातून शिल्लक गुरुदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलाय हा फटका चांगला आहे इथून धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल मैदानावरती टीम अंतर्गत संघाला. धावामध्ये 6 टीम नेवाडी संघाला. षटकार जवळ आपण जर पाहिलं तर इथून 11 बॉल मध्ये 22 धावा बनल्यात परंतु 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावाची अजूनही गरज आहे. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती ताकद या बॉलवरती नजाकत बॉल सीमा पार येतोय चौकार. अभिनयासाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सागर पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान त्यांच्या समेत रुपेजी पाटील त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. SR ट्रान्सपोर्टचे प्रॉपर रायटर आहेत ते आणि त्यांचं देखील स्वागत. मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय विशालजी सागरजी पाटील आपण या आपल्या शुभ आजचे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय बुतुली गावचे उद्योजक सन्मान्य प्रवीणजी पवार साहेबांचे यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. सागरजी पाटील आपण या आपल्या शुभाचे आपण पाहतोय पाहुण्यांचा इथे मात्र यथोचित मान सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बुतोली गावचे उद्योजक आहेत आणि नामांकित व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय प्रवीणजी पवार साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. त्याच दरम्यान आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. त्याच दरम्यान या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केला जातोय. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय प्रवीणजी पवार साहेब बुतुली गावचे उद्योजक त्यांचा देखील यथोचित मान सन्मान सन्मान्य सागरजी पाटील यांच्या शुभाचे करण्यात आला. थँक्यू सो मच. दोन षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय दाफलक जर पोहोचणे करताना 26 या धावसंख्येवरती 26 ऑनबोर्ड 26 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर इक्वेशन पाहिलं ना येणारे 12 बॉल आणि गरज असेल 18 धावांची हे समीकरण उर्वरित आपल्याला पाहायला मिळतो. 18 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे इक्वेशन आपल्या समोर आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही 18 धावाची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये एक विकेट संपादित जरूर केली. धावचीच्या स्वरूपात सचिन पाटील बाद झालाय परंतु मैदानावरती 16 धावा तिथे वसूल केल्या. धावफलक 26 या क्रमावरती तुम्हाला जरूर पार पडेल. अजूनही 12 बॉल आणि 18 धावा इथून मात्र चेस करायच्या. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज दिनेश आले. दिनेश पाटील गोलंदाजी मार्गवरती दाखल होत आहेत. राऊंड द विकेट.
इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साईडला बळवलाय क्षेत्ररक्षक. जवळ जवळ 5 खेळाडू बॉलवरती येतील. भिडावच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान कॅच ड्रॉप, पकडा कॅच जिंका क्रिकेटची बात आम्ही सांगत असतो, परंतु खेळाडू भरपूर दूर होते, त्यामुळे आता धावफलक देखील पुढे सरकेल. टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीने 28 आकड्यावरती तुम्हाला बार बॅल. स्टॅकिंगवरती बॅटर राहुलला तुम्ही पाहता जो सलामीला दाखल झाला, त्याच्या साथीने अविनाश ही जोडी मैदानावरती खेळते. ज्यावेळेस धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद झाला सचिन पाटील, असं वाटलं होतं संघ थोडंसं अडचणीत सापडलाय, परंतु मैदानावरती सांगितलं मैं हूं ना अविनाशच्या माध्यमातून. या वेळेला देखील भन्नाट वेग, तेज सरार, गोलंदाजी तुम्हाला बार बॅल. टप्पा पडला, दरम्यान बॅटर पाडच्या मधनं बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना लगेच काही सकाळमध्ये देण्यासाठी अविनाश आता दाखल होतोय. या बॅचमध्ये करायचं काय, चौकार षटकार मारूनच आपण सामना जिंकू शकत नाही, तर सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिला देखील वापर करायला हवा. याच अनुषंगाने आता हा कानमंत्र दिला असेल अविनाशच्या माध्यमातून. धावफलक पुन्हा स्थिरावला. यावेळेस ऑन साईडला घेतलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 2 खेळाडू पोहोचतील, बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. अखेर एक चांगला जेल टिपत असताना हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि आता धक्का लागेल. अजून एक बॅटिंग करत असताना टीम भोले नेवाळी संघाला. बॅटर आउट. ला 16 अशा धाबा असतात तर त्यावेळेस मात्र भरपूर प्रेशर असतं बॅटरवरती देखील, आणि असे सामने आम्ही पसताना पाहिलेत. परंतु मैदानावरती नेवाडी संघ आतापर्यंत चांगला खेळलाय. या बॅचमध्ये चांगले चांगले बॅटर त्यांच्याकडे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे सामना इथून मात्र जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती साऱ्यांचं आता लक्ष लागलं. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात एकपट जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. फलकावरती धाबा 29 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. बघा जो आपल्या मैदानाच्या बाजूचा मेन रस्ता तिथे आपण गाड्या पार्क करू नका, कारण इथून गावामध्ये जाणारा प्रवेशद्वार आपण पाहतो मुख्य तो रस्ता आहे, त्यामुळे आपण त्या रस्त्यावरती कोणीच गाड्या पार्क करू नका. मुख्य रस्ता मोकळा ठेवा याची आपण नोंद घ्यायची. बोलिनी गावचे सन्मान्य व्यक्तिमत्व आदरणीय योगीजी पाटील साहेब, आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय शंकूजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या प्रदेशच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. दरम्यान फटका फसला, बॅटर हसला आणि आता इथे मात्र गोलंदाज रुसला, कारण जेल ड्रॉप झाला. भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला, एक सोपा झेल त्याने इथे मात्र सोडलाय जरूर. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. एक सिंगल धाव इथे मात्र एकपट्टी गेली आणि त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये अजूनही 7 चेंडूचा खेळाचा शिल्लक आहे. जिंकण्याकरता 14 धावाची गरज आहे. नक्कीच राहुल सर, आता मात्र समीकरण इक्वेशन येणारे 7 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला ना तर थोडंसं यावेळेस इझी स्कोर बॅटिंग टीमला पाहायला मिळणार आहे. पुढे सर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला स्कोर एकला डिपल क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न चाललाय, थ्रो खराब. 2 धावा एकपटाचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचला जरूर, बॉलला तुम फेक करतोय, थ्रो थोडासा खराब आला आणि त्यामुळेच की काय
2 धाबा ते देखील एक वेळा गेल्या त्या पाचमध्ये. मी आधीच म्हटलं होतं 12 चेंडूमध्ये 18 धाबांची गरज होती. सामना इथून मात्र फसू शकतो कारण दोन्ही संघ मैदानावरती मेहनत करतात. या मॅचमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 12 धाबांची गरज आहे. नेवाळी संघाला मी जवळून पाहिलंय जेव्हा जेव्हा इथे मात्र टार्गेट मोठं असतो ना त्यावेळेस सोप्या रीतीने तो टार्गेट चेस करत असतो. परंतु 12 मध्ये 18 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडूमध्ये 12 धाबाची गरज आहे. सामना इथून जिंकणार कोण त्यापेक्षा सामना कसा होईल यावरती आता साऱ्यांच्या नजरा लागल्यात. तमाम प्रेक्षक राजा इथे मात्र दाखल झालाय. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. टायमर ऑन आहे याची आपण दक्षता घ्यायची आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. Yes, नक्कीच आता आपण जर पाहिलं येणारे 6 बॉल आणि आता मात्र गरज असेल 12 धावांची. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो. 12 बॉल 12 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण है. आने वाले 6 गेंदे शेष और 12 रनों की जरूरत मैदान के बीचों बीच. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. एक बनाम फाइट करते हुए अंतरली टीम, दूसरे बाजू बनाम फाइट करते हुए टीम नेवाली. जंग जारी दोनों टीम्स के बनाम. 6 चेंडूमध्ये 12 धाबाची गरज असताना प्रत्येक बरोबर 2 धाबा एकपट जातील का की इथून चौकार षटकार मारत असताना सामना फिनिश करतील की इथून मात्र विकेटचा सिलसिला चालू राहील. हे सारे प्रश्न आता उद्भवले जरूर परंतु त्यातून उत्तर निघणार का हे देखील पाहावं लागेल. खरं तर गुरुदाची बारकपती गुरुदास अल्पेश पाटील या गुरुदाच्या खांद्यावरती छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली या मॅचमध्ये. गुरुदास सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लाईन चेक करावे लागेल. पंच पूर्णपणे तटस्थ आहेत. इथे मात्र वळलेत आणि इशारा येतो आमच्यापर्यंत वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धाबाची गरज. बॅटरला तुम्ही पाहता अविनाश पैत्रावरती दाखल झालाय. त्याने पाहिलं होतं पंचाकडे आश्रबूत नजरेंड की हा चेंडू इथून मात्र खराब आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. स्ट्राइक एंडला बॅटर अविनाशला आपण वाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना अल्पेश पाटील पहिल्या बॉलने यावेळेस जर पाहिलं तर चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटची रेडिंग एज पाहायला मिळते. फिल्डर आहेत आणि ही एकदा मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचत तब्बल 34 या धावसंख्येवरती. आताचा विचार केला समीकरणमध्ये बदलाव फक्त आणि फक्त 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मी तर म्हणेन आता परंतु क्रिकेट राहुल सर आपण जर पाहिलं तर आता मात्र बॅलन्स सामना आहे. कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये हे मात्र उत्तर या मॅचचं जरूर पाहायला मिळणार आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून जिंकण्याकरता 10 धाबाची गरज आहे. या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. दोन्ही टीमला चांगला खेळ इथून मात्र दाखवावा लागेल. गुरुदास पुढे सज्ज होतो अल्पेश पाटील. इथून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळा आहे. त्याच दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पंच वळतात सांगतात लाईन खराब. पंचाचा इशारा थोडासा लेट परंतु थेट आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावपाला पुढे सरकत असताना या मॅचमध्ये अजूनही 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय समीकरण तुम्हाला पार मिळेल. येणारे 5 बॉलचा खेळातून अजूनही 5 बॉलचा खेळात शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 9 धाबाची गरज आहे. ऑन साइडला खेळलाय फटका चांगला डीप मध्ये मिड विकेटला. खेळाडू फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पड़े चिन्ह तोड़े के गाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. आणि या मॅच मध्ये संघर्ष आपण पाहिला दोन्ही संघाचा परंतु मैदानावरती हरेशनं हा षटकार ठोकला. समीकरण तुम्हाला पार बैल 4 बॉलचा खेळात शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता टीम जे बोले निवाळी या टीमला अजूनही 3 धाबाची गरज आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समीकरण थोडंसं सोपं आहे परंतु या मॅच मध्ये अंतरली संघ आता कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक. या वेळेला देखील बॅटची कडा असण्याच्या मागे फाईन लागचा खेळाडू आपण पाहतोय फक्त पाहत राहिला त्याला हुलकावणी देऊन. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना जिंकलाय जबरदस्त 44 धाबा. इथे चेस केला काही चेंडू राखत असताना टीम जय भोले नेवाळी संघानं अभिनंदन.
चला आपण या ठिकाणी प्रतीक देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या देखील शुभाशय दोघांचे शुभाशय आपण देऊया. दीपेश या ठिकाणी असतील आणि दीपेशच्या शुभास्ते आणि सागर पाटील यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विनय, खेळाडू विनय आपण लगेच या.